गडचिरोली जिल्ह्यात आश्रमशाळेत एक दुर्दैवी घटना घडली। विषारी साप चावल्याने 3 मुलींचा मृत्यू झाला। 3 मुली आजारी आहेत। सध्या हे 3 मुलींचे शव जे आहेत धानोरा येथील ठिकाणी आहे आणि या ठिकाणी यांचे नातेवाईक पालक आहेत, अधिकारी वर्ग आहेत, प्रोजेक्ट ऑफिसर आहेत, प्रकल्प अधिकारी आहेत किंवा अतिरिक्त पोलीस अधीक्षक आहेत। तर हे शव घेण्यासाठी कुटुंब तयार नसल्याची बातमी आहे, कारण की दुर्दैवी घटना घडली आणि 3 मुलींचा जीव गेलेला आहे। गंभीर प्रकरण आहे। या प्रकरणाची चौकशी तर सध्या सुरू आहे, परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी व पालक वर्ग जे आहेत ते आश्रमशाळेत मरण पावलेले जे मुली आहेत साप चावलेल्या प्रकरणात यात हे शव घेण्यासाठी तयार नाही आणि सध्या अधिकारी वर्ग आणि स्थानिक जे आहेत यांच्यात बातचीत चालू आहे। परंतु जोपर्यंत वन विभागाकडून मुआवजा मिळत नाही तोपर्यंत आम्ही शव घेणार नाही आणि शव जे आहेत पालक वर्ग घेणार नाही अशी भूमिका पालक वर्गाने घेतलेली आहे। आणि सध्या एटापल्ली तालुक्यातील हे 2 मुली आहेत आणि तिसरी मुलगी गडचिरोली जिल्ह्यातीच आहे। आणि सध्या आश्रमशाळा जी आहे ते मुलींची वसतिगृहाची शाळा होती। यात 233 विद्यार्थी जे आहेत ते शिक्षण घेत होते आणि यात जवळपास एक 17 मुली जे आहेत ते आजारी पडलेल्या आहे या घटनेमुळे आणि 3 मुली मरण पावलेल्या आहे आणि 3 मुली जे आहेत ते गंभीर आजारी आहेत आणि यात 17 जे आहेत ते भयभीतीने आजार पडलेले आहेत। आणि सध्या जे आहेत हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत असून एक दुर्दैवी घटना म्हणावी लागेल की गडचिरोली जिल्ह्यात या दुर्दैवी घटनेमुळे एक थरारच गडचिरोली जिल्ह्यात बसला आणि जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशीच आदिवासी मुलींवर एक ही दुर्दैवी घटना घडली आणि एक दुर्दैवी घटनेत मोठी चौकशी सुरू आहे। परंतु शव घेण्यास कुटुंब तयार नसल्यामुळे कुटुंबाच्या स्वाधीन शव देण्याचा प्रयत्न अधिकारी व जिल्हा प्रशासन करीत आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।